नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मुख्यमंत्री. मराठवाड्यात अंतिम टप्प्यातल्या 15 सिंचन प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून देणार गिरीश महाजन. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 तारखेपासून. व्यापम घोटाळा प्रकरणी तपासाला वेग. देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. आणि आता सविस्तर वृत्त. कायमस्वरूपी दुष्काळमुक्तीसाठी सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना ही लोकांची योजना आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांची तपासणी केली जाते. तरीही या योजनेत जे कोणी भ्रष्टाचार करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. प्रत्येक काम जे एकूण एक काम हे आपल्याला काम सुरू व्हायच्या आधी फोटो काढावा लागतो, काम सुरू असताना फोटो काढावा लागतो आणि काम झाल्यावर फोटो काढावा लागतो. हा डिजिटल फोटो आहे ज्याचं जिओ टॅगिंग केलं जातं, जो सिमनिकवर आपल्याला उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये त्याची गुगल इमेज येते. त्याच्यानंतर ती गुगल इमेजमुळे लॅटिट्यूड लँजिट्यूडनी एक्झॅक्ट कुठे काम चाललेलं आहे हे त्याच्यावर दिसतं. मग पहिला फोटो, काम असतानाचा फोटो आणि काम संपल्यावरचा फोटो, असे तिन्ही फोटो हे त्याच्यावर आपल्याला अपलोड करावे लागतात. काही महाभाग असे निघतील की जे याच्यामध्ये गडबड करायचा प्रयत्न करतील. अशा गडबड करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ही जनतेची योजना आहे. या योजनेत जो भ्रष्टाचार महाराष्ट्राच्या वाट्याचं एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ दिलं जाणार नाही. याउलट आघाडी सरकारच्या काळात गेलेलं पाणी परत मिळवण्यात आम्हाला यश आलं आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट केलं. मराठवाड्यातील अंतिम टप्प्यात असलेल्या 15 प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून ते वर्षभरात पूर्ण करण्यात येतील, असं आश्वासन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं. मराठवाड्यातले 129 सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडले असताना ते कधी पूर्ण करणार असा सवाल विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावेळी उत्तरादाखल ते बोलत होते. सुधरेल अशी परिस्थिती नाही आणि म्हणून त्यासाठी एका वेळी या ठिकाणी कुठेतरी या खात्याला पैसे उपलब्ध करून देऊन 25,000 कोटी, 30,000 कोटी, 40,000 कोटी, मग ते अॅन्युटीतून असतील, कर्जरोखे काढून असतील किंवा कर्ज काढून असतील, हे या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचे आणि कायमस्वरूपी या ठिकाणी या राज्यातला जो शेतकरी आहे, जो पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण, कारखान्यांसाठी पिण्याचा प्रश्न आहे, तो कायमस्वरूपी मार्गी लावावा. त्यासाठी शासन लवकरात लवकर निर्णय घेणार. सुगंधी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, गुटखा, सुगंधी सुपारी यांच्यावर असलेली बंदी 1 वर्षानं वाढवण्याचा निर्णय काल घेण्यात आला. नाशिकमध्ये वर्षभर चालणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं जलसंपदा तसंच नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 21 जुलैपासून सुरुवात होत असून या सत्रामध्ये 8 नवीन विधेयकं मांडण्याची तयारी सरकारनं केली आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संसदीय कामकाज राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी उपस्थित होते. या अधिवेशनात 11 प्रलंबित विधेयकही संमत करण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्न करणार आहे. यामध्ये भूमी अधिग्रहण आणि जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाचा समावेश आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या जलमार्ग वाहतुकीच्या क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी राष्ट्रीय जलमार्ग या नव्या विधेयकाचा समावेश संसदेच्या अधिवेशनात केला असल्याचं रुडी यांनी पत्रकारांना सांगितलं. मध्य प्रदेशातल्या व्यापम घोटाळ्याच्या चौकशीला आता वेग आला आहे. सीबीआयनं 2013 मध्ये झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी 18 जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. मध्य प्रदेश परीक्षा अधिनियमाच्या विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयनं आणखी 5 एफआयआर दाखल केले आहेत. एमबीबीएस विद्यार्थिनी नम्रता दामोर प्रकरणी एफआयआर काल दाखल झाला. 2 एफआयआर 2010 मध्ये घेण्यात आलेल्या वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्व चाचणीबाबत आहेत.
सीबीआयनं बुधवारी 5 FIR दाखल केले होते। यामुळे या खटल्यात आता सीबीआयतर्फे एकूण 10 FIR दाखल झाले आहेत। पत्रकार अक्षय सिंग यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी प्राथमिक तपास सुरू झाला आहे। भाजपा नेते गुलाब सिंग किरार आणि त्यांच्या मुलाविरुद्धही व्यापम घोटाळ्यात FIR दाखल झाले आहेत। त्यामुळे भाजपनं किरार यांचं पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलं आहे। नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगडिया यांनी सध्याच्या आर्थिक वाढीबाबत समाधान व्यक्त केलं आहे। अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाचा अवलंब केल्यास 15 वर्षात आपली अर्थव्यवस्था $8 ट्रिलियन आकडा सहज पार करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। 6व्या RK तलवार स्मृती व्याख्यानात गरिबी, वाढ आणि आर्थिक सुधारणा या विषयावर आयोजित केलेल्या विषयावर त्यांनी हे मत व्यक्त केलं। देशाला सध्याचा विकास दर पाहता अमेरिका आणि चीन नंतर भारत जगातली तिसरी मोठी अर्थसत्ता म्हणून उदयाला येत असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे। विदर्भातला शेतकरीही या संकटाला सामोरं जात आहे। नागपूरसह विदर्भात गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे विदर्भातला शेतकरी चिंताग्रस्त आहे। पाऊस आल्यानंतर कपाशी लावली, कपाशी डोबू नये, पुन्हा ते जर पाणी 8 दिवसात जर पाणी आला नाही तर कापूस जगण्याची काही शक्यता नाही। सोयाबीन पहिले पेरले ते निघली नाही, पुन्हा दुबारा पेरूनही काही फायदा दिसून नाही राहिला आणि काही शेतीचं काही समजून नाही राहिलं। सरकारनं काय करा आता, सरकारनं आता पर्याय निसर्गामुळे कास्तकार तर जगू शकत नाही। दुसरी गोष्ट पाण्याशिवाय जीवन शेतकऱ्याचं अभावी आहे। 8 दिवस न आलं तर बैलाला चारा कान माणसाचं जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती आहे। विहिरीच्या पाण्याची पातळीही खाली गेली आहे। येत्या 4-5 दिवसात पावसानं हजेरी लावली नाही तर कापूस, तूर, सोयाबीनसह भात पिकांच्या रोपवाटिकांमधल्या रोपांवरही परिणाम होईल अशी शंका नागपूरच्या कृषी अधीक्षक अर्चना कडू यांनी व्यक्त केली आहे। भाताची रोपे वाचवणे आणि त्यानंतर त्याची रोवणी करणे हे महत्त्वाचं काम या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आहे। त्याच्यामुळे 2 ते 4 दिवसात पाऊस येणं फार गरजेचं आहे, अन्यथा पिकाची वाढ सुद्धा खुंटेल आणि पिकाच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे। लवकरच वरुणराजानं हजेरी लावून शेतकऱ्यांची या संकटातून मुक्तता करावी हीच अपेक्षा। गणेशोत्सव मंडळांनी मांडव उभे करताना नवीन नियमांचं पालन करावं। या नियमातून कोणालाही सवलत मिळणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं काल स्पष्ट केलं। यंदाच्या गणेशोत्सवात पूर्वीचेच नियम कायम ठेवावेत आणि पुढच्या वर्षी नवे नियम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मुंबई महानगरपालिकेनं एका याचिकेद्वारे केली होती। मात्र न्यायालयाच्या आदेशानुसारच मनपा आयुक्तांनी मंडपांना परवानगी द्यावी, तसंच वाहतुकीला आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये असा आदेशात स्पष्ट केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे। लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवडत्या गणरायाचं आगमन आता 2 महिन्यांवर आलं आहे। कोल्हापूरच्या कुंभार गल्ल्यांमध्ये गणेश मूर्ती बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। मूर्तीचे कारागीर विविध रंगातील मूर्ती बनवून त्या परगावी पाठवण्याची त्यांची तयारी आता सुरू झाली आहे। गणेश चतुर्थीला अवघे 2 महिने उरल्याने कुंभारवाड्यामध्ये लगबग सुरू झाली आहे। कोल्हापुरातील बापट कॅम्प परिसरात गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने आहेत। या ठिकाणी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी गणेश मूर्ती बनवल्या जातात। 1 फुटापासून ते अगदी 15 फुटापर्यंतच्या गणेश मूर्ती इथे साकारल्या जातात। त्यासाठी आवश्यक ते प्लॅस्टर राजस्थानाहून येतं। प्लॅस्टरच्या किमतींमधली वाढ आणि कामगारांची मजुरी वाढल्याने गणेश मूर्तींच्या दरात यंदा वाढ होणार आहे। इथे तयार होणाऱ्या कच्च्या तसंच विविध रंगातील पक्क्या मूर्ती सांगली, मिरज, सातारा, कराड इथपासून विजापूर, बंगलोर, चेन्नई, हैदराबाद पर्यंत पाठवल्या जातात। आपली 3री पिढी या मूर्तिकामाच्या व्यवसायात कार्यरत असल्याचं कोल्हापुरातील प्रसिद्ध मूर्तिकार सुरेश माजगावकर यांनी सांगितलं। आम्ही साधारण 30 वर्ष आम्ही काम करतोय। साधारण आमच्या गोवा, मद्रास, बेंगलोर वगैरे, सोलापूर, पंढरपूर या साईडला आमच्या मोठ्या मूर्त्या जवळजवळ 5 फुटापासून 11 फुटापर्यंत आमच्या जातात मूर्त्या। दगडूशेठ गणपती, पाटील गणपती, सिंहासनाधिष्ठित गणपती या बरोबरीने आता जय मल्हार, लालबाग, हरिहरेश्वर, नंदीशंकर आणि दाक्षिणात्य देवदेवतांच्या रूपातील मूर्तींना इथे मागणी आहे।
ओदिशातल्या जगन्नाथपुरीमध्ये भगवान जगन्नाथांची रथयात्रा आजपासून सुरू झाली। भगवान जगन्नाथाच्या नवकलेवर महोत्सवामुळे ही शतकातील सर्वात मोठी रथयात्रा मानण्यात येत आहे। या रथयात्रेसाठी देशातून तसंच परदेशातून लाखो भाविक पुरीमध्ये दाखल झाले आहेत। भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा यांची वेगवेगळ्या रथातून गुंडीच्या मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात येते। जगन्नाथाच्या रथाचं नाव नंदीघोष, बलरामाच्या तालध्वज तर सुभद्रेच्या देवदलम असं आहे। पुरीमध्ये काल नवलकलेवर महोत्सव साजरा करण्यात आला। या महोत्सवात जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रेच्या मूर्ती बदलण्यात येतात। हिंदू पंचांगाप्रमाणे अधिक आषाढ महिना असल्यावर नवकलेवर हा महोत्सव साजरा करण्यात येतो। यंदा 19 वर्षांनंतर हा महोत्सव झाला। पूर्वीप्रमाणेच गुजरातच्या अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा काढण्यात येत आहे। रमजानच्या पवित्र महिन्यात काल चंद्रदर्शन झाल्यानं देशभरात आज ईद उल फित्र उत्साहात साजरी होत आहे। चंद्रदर्शन झाल्यावर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधानांनी देशवासियांना ईद उल फित्रच्या शुभेच्छा दिल्या आहेत। कोल्हापूरमध्ये ईद सर्वत्र साजरी होत आहे। यानिमित्त नमाज आणि खुतबा पठण करण्यात आले। ईद निमित्त शहरात विविध ठिकाणी ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तूंची विक्री करण्यात येत आहे। सोलापूरमध्ये शहर आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी शाही नमाज अदा करण्यात आला। हिंदू मुस्लिम समाजानं एकोप्यानं राहून विकासात्मक काम करावं, जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे अशा शब्दात शहराच्या काझींनी शुभेच्छा देताना सांगितलं। पुण्याच्या ईदगाह मैदानावर मुस्लिम समाजानं नमाज पठण करून ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी शहराचे महापौर दत्ता धनकवडे, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि इतर मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। नागपूरमध्ये रमजान ईदनिमित्त मोमीनपुरा भागात विशेष नमाजाचं आयोजन करण्यात आलं होतं। महापौर प्रवीण दटके आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। उस्मानाबादमध्ये ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करून संयम, नियमन, चित्तशुद्धीचं प्रतीक असलेल्या रमजान महिन्याची सांगता केली। विविध राजकीय पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते। मुंबईत अँटॉप हिल वडाळा इथं भटकुली दर्गा मशिदीमध्ये रमजान ईद निमित्त नमाज अदा करण्यात आली। ईद निमित्त दान धर्मही मोठ्या प्रमाणात केला जातो। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्येही मोठ्या उत्साहात ईद साजरी केली। शहरातल्या विविध मशिदींमध्ये नमाज अदा करण्यात आली। यावेळी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्तांनी लहान मुलांनी गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या।
बोलो ईद मुबारक। मिरज शहरात ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं नमाज अदा केला। पावसानं कृपादृष्टी करून समाजाला सुखी ठेवावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। औरंगाबादमध्येही ईद निमित्त मुस्लिम बांधव एकमेकांना शुभेच्छा देत ईद उत्साहात साजरी करत आहेत। लातूरमध्ये सामुदायिक नमाज अदा करण्यात आला। मौलाना इस्लामी काझमी यांनी नमाजाचं महत्त्व विशद केलं। भारतीय संस्कृतीनं गेल्या अनेक वर्षांपासून विविधतेत एकतेचा वारसा जोपासला आहे। याचंच एक उदाहरण म्हणजे जळगाव जिल्ह्यातलं नगरदेवळा हे गाव। या गावानं सर्वधर्म सहिष्णुतेचा उत्तम आदर्श घालून दिला आहे। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातलं नगरदेवळा हे गाव देवळांचं गाव म्हणून ओळखलं जातं। या गावात 55 पेक्षा अधिक मंदिरं आहेत। त्याचबरोबर मुस्लिम बांधवांची श्रद्धास्थानंही आहेत। या गावातल्या शेजारी असलेल्या मंदिर आणि मशिदीमुळे गावात हिंदू मुस्लिम बांधवांचे सलोख्याचे संबंध आणि एकतेचं वातावरण पाहायला मिळतं। इथे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि येणाऱ्या कुठल्याही सणांमध्ये, मग ते मुस्लिमांचे असोत हिंदूंचे असोत, त्या सणांमध्ये प्रत्येक जण एकमेकाच्या सणासाठी त्याचा एक परिपाक पूर्ण व्हावा म्हणून एकत्र येतात आणि राष्ट्रीय दृष्टिकोनातून, राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टिकोनातून इथे विविध नानाविध उपक्रम प्रबोधन हे सतत राबवले जातात। गावातली जुम्मा मशीद सुमारे 300 वर्ष जुनी आहे, तर या मशिदीच्या शेजारीच बालाजी महाराजांचं रथघर आहे। गांव के अंदर हिंदू मुस्लिम का एकता इतना है कि जो भी हम ग्राम पंचायत में कहो कि कोई भी पैनल खड़ा करते हैं तो हिंदू और मुसलमान न देखते हुए सारे समाज के लोग मतदान करके पैनल को बरोबर चुन के लाते हैं। सर्व हिंदू मुस्लिम या ठिकाणी एकाच ठिकाणी राहतात, एकाच ठिकाणी वागतात आणि भाऊबंधासारखे वागतात। हिंदूंच्या सणांमध्ये मुस्लिम बांधव तर मुस्लिम बांधवांच्या सणांमध्ये हिंदू बांधव जातीनं हजर राहून एकमेकांना शुभेच्छा देतात। त्यामुळे या गावात भांडण तंटा होतच नाही। जातीय सलोखा राखणारं हे गाव जळगाव जिल्ह्यात शांततेचं प्रतीक बनलं आहे। इराकमधील दियाला प्रांतात गजबजलेल्या बाजारपेठेत झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात 80 जण मृत्युमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले आहेत। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। ईदचा सण असल्यानं बाजारपेठ गजबजलेली असताना हा स्फोट घडवण्यात आला। स्फोटाच्या तीव्रतेमुळे बाजारपेठेची इमारत ढासळली आहे। इस्लामिक स्टेटनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे। इराकमधील बहुतांश भागावर इसिसचा ताबा आहे। एका दहशतवाद्यानं मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा वापर करून हा हल्ला घडवला। पहिलं अखिल भारतीय बालनाट्य संमेलन सोलापूरमध्ये 27 ते 29 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे। या संमेलनाच्या बोधचिन्हाचं प्रकाशन नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे प्रमुख भाईसाहेब भोईर यांनी काल सोलापूरमध्ये केलं। बालकांच्या कलागुणांना वाव देणं हा संमेलनाचा उद्देश असून त्यांच्या कल्पनेतलं भावविश्व मांडण्याचा प्रयत्न यात होणार आहे। भिरभिरं हे लहान मुलांचं आवडतं खेळणं आहे, त्यामुळे कलाकार अमित रोडगे यांनी सप्तरंगी भिरभिरं असलेलं बोधचिन्ह तयार केलं आहे। बालकांच्या कलागुणांना वाव देणं, त्यांच्या मनावर चांगले संस्कार करणं हा संमेलनाचा हेतू आहे। या संमेलनाच्या निमित्तानं वैचारिक परिपक्वता निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला। जम्मू काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यातल्या नौशेरा विभागात पाकिस्तानी सैन्यानं अनेक भारतीय चौक्यांना लक्ष्य करत शस्त्रसंधीचा भंग केला। काल रात्री पाकिस्तानी सैन्यानं अंदाधुंद गोळीबार सुरू केला, त्याला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पुण्याच्या पत्रसूचना कार्यालयाचे संचालक प्रशांत पाठराबे यांच्याकडे पुणे FTI अर्थात फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला असून तो त्यांनी काल स्वीकारला। पाठराबे भारतीय माहिती सेवेचे वरिष्ठ अधिकारी असून त्यांनी यापूर्वी दूरदर्शन, आकाशवाणी मुंबई, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, संरक्षण जनसंपर्क इथे विविध पदांवर काम केलं आहे। पाठराबे यांनी काल DJ नारायणे यांच्याकडून आपल्या पदाची सूत्र स्वीकारली। अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक कृती समिती आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं आज अभिवादन करण्यात आलं।
चेंबूर इथं झालेल्या कार्यक्रमात मातंग समाजानं अण्णाभाऊंना मानवंदना दिली। माजी खासदार एकनाथ गायकवाड तसंच अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आज स्मृतिदिन। सामाजिक विषमतेविरुद्ध त्यांनी दिलेला लढा तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत डफावर त्यांनी दिलेली थाप महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही। लोककला आणि साहित्याच्या माध्यमातून मानवता आणि समानतेसाठी लढणाऱ्या या क्रांतीवीराला सलाम। अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 मध्ये सांगलीजवळच्या वाटेगाव या खेडेगावात झाला। रोजच्या जगण्यात त्यांनी अनुभवलेल्या संघर्षाला विलक्षण प्रतिभेचा स्पर्श झाला आणि अण्णाभाऊ साठेंनी तब्बल 35 कादंबऱ्या लिहिल्या। त्यांच्या वारणेचा वाघ, फकीरा यासारख्या कादंबऱ्यांची ख्याती तर 7 समुद्रापार पोहोचली। नाटक, प्रवास वर्णनं हे साहित्य प्रकारही त्यांनी यशस्वीरित्या हाताळले। तमाशावर लादलेली बंदी झुगारून प्रभावी लोकनाट्य साकारणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही प्रभावी योगदान दिलं। लाल बावटा कला पथकाचे ते संस्थापक। आयुष्यभर संघर्षमय जीवन जगणाऱ्या अण्णाभाऊंना महाराष्ट्रातल्या जनतेनंच लोकशाहीर ही उपाधी दिली। त्यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही प्रकाशित झालं। विपरीत स्थितीशी झगडा करून आपल्या समाज बांधवांसाठी नवा आदर्श निर्माण करणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि साहित्य आजही प्रेरणादायी आहे। स्टार राजेश खन्ना यांचा आज स्मृतिदिन। 1960च्या दशकात चंदेरी पटावरील या कलाकाराच्या रुपेरी मोहक अदाकारीनं चित्रपट रसिकांना खिळवून ठेवलं होतं। त्यांच्या अभिनयावर टाकलेला हा एक दृष्टिक्षेप। राजेश खन्ना हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक अविस्मरणीय नाव। 70च्या दशकात लाखो तरुणींना वेड लावणारा हा कलावंत। त्याची संवादशैली, अभिनय, हसणं या सर्व अदांवर चित्रपट रसिक अक्षरशः फिदा व्हायचे। आखरी खत या चित्रपटानं आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या जतीन खन्ना या कलावंतानं पुढे कटीपतंग, आराधना, आनंद, बावर्ची, आपकी कसम, रोटी, नमक हराम यांसारखे अजरामर चित्रपट दिले। सलग 25 हिट चित्रपट देत त्यानं हिंदी सिनेसृष्टीत नवा विक्रम नोंदवला। यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीतला तो पहिला सुपरस्टार ठरला। कधी रोमॅन्टिक, कधी गंभीर, कधी अवखळ अशा विविध छटा अभिनयातून दाखवणाऱ्या या राजेश खन्नानं प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं। शर्मिला टागोर, मुमताज आणि आशा पारेख या अभिनेत्रींसोबत त्याची जोडी विशेष लोकप्रिय झाली। एका पाठोपाठ एक यशस्वी चित्रपट देणाऱ्या राजेश खन्नानं अल्पावधीतच यशाचं सर्वोच्च शिखर गाठलं। पुढे 70च्या अखेरीस अमिताभ बच्चननं ॲक्शनपटाचं युग आणलं आणि राजेश खन्ना नावाचं गारुड कमी होऊ लागलं। लोकप्रियतेची धुंदी अशी अचानक कमी होत राजेश खन्ना यांच्या चित्रपट प्रवासाला उतरती कळा लागली। मात्र त्या काळातही त्यानं सौतन, अवतार, आविष्कार यांसारखे उत्तम आणि यशस्वी चित्रपट केले। कभी तो हंसाए, कभी ये रुलाए। बाबू मोशाय, मेरे फैंस मुझसे कोई नहीं छीन सकता। राजेश खन्ना हे बॉलिवूड मधलं एक पर्व संपलं असलं तरी त्याच्या स्मृती लाखो सिनेरसिकांच्या मनात आजही रेंगाळत आहेत। झिम्बाब्वेत हरारे इथं काल झालेल्या पहिल्या T20 सामन्यात भारतानं झिम्बाब्वेवर 54 धावांनी विजय मिळवला। या विजयामुळे 2 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारतीय संघानं 20 षटकात 5 बाद 178 धावा करून झिम्बाब्वे समोर जिंकण्यासाठी 179 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं। मात्र झिम्बाब्वेचा संघ 20 षटकात 7 बाद 124 धावाच करू शकला। रॉबिन उत्थपानं सर्वाधिक 35 चेंडूत नाबाद 39 धावा केल्या। त्याला सलामीवीर विजयनं 34 तर कर्णधार अजिंक्य रहाणेनं 33 धावा करून चांगली साथ दिली। 4 षटकात 17 धावा देत 3 बळी मिळवून झिम्बाब्वेला रोखणारा अक्षर पटेल सामनावीर ठरला। ठळक बातम्या पुन्हा एकदा।
जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार मुख्यमंत्री. मराठवाड्यात अंतिम टप्प्यातल्या 15 सिंचन प्रकल्पांना तातडीनं निधी उपलब्ध करून देणार गिरीश महाजन. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 तारखेपासून. व्यापम घोटाळा प्रकरणी तपासाला वेग. देशभरात रमझान ईद उत्साहात साजरी. आणि झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात भारताचा दणदणीत विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.